बातमी आता महत्त्वाची आहे। नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून हिंसाचार झालाय। दुसरीकडे औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादमध्ये शांतता आहे। या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात आहे। पर्यटक कबर परिसराला भेट देत आहे। इथल्या परिस्थितीचा आढावा आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांनी घेतला। पाहुयात त्या ठिकाणची सद्य परिस्थिती। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वातावरण तापलेलं आहे। काल नागपूरमध्ये दंगलही झाली आहे, मात्र इथं शांतता आहे। मी सध्या औरंगजेबाच्या कबरीच्या या परिसरामध्ये आहे, जिथं आज सकाळपासून पोलिसांचाही कडक बंदोबस्त आहे, मात्र पूर्णतः शांतता आहे। सोबतच काही पर्यटक सुद्धा इथं आता येत आहेत, पाहणी करत आहेत। त्यांच्याकडून सुरुवातीला जाणून घेऊयात, काय सांगाल एकूण म्हणजे हे सगळं चालू आहे त्याच्यावरून काय सांग? काय नाही, पॉलिटिक्स चालू आहे। पर्यटक इथे येत आहेत आणि पाहणी करत आहेत। विशेष म्हणजे इथले रहिवासी सांगतायत की या सगळ्या औरंगजेब असेल किंवा हिंदू मुस्लिमच्या संदर्भात ज्या वेळेस महाराष्ट्र किंवा देशात वातावरण तापतं त्यावेळेस इथं मात्र कुठलाही परिणाम होत नाही, कारण इथं पूर्णतः शांतता असते। इथली हिंदू मुस्लिम कायमस्वरूपी एकता असते आणि त्यामुळं जरी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये औरंगजेबाच्या इथल्या कबरीवरून पडसाद उमटत असले, इथं मात्र कोणताही परिणाम दिसत नाही। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, खुलताबाद।